नमस्ते, मी अश्विनी. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आज आमच्याकडे सीझनमधला पहिला स्नोफॉल झाला, त्यामुळे प्रचंड थंडी पडलेली होती आणि आता टेम्परेचर पण खूप कमी झालेलं आहे, त्यामुळे खूपच थंडी आहे. आणि आपल्या इंडियामध्ये सुद्धा आता भरपूर थंडी पडलेली आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये सगळ्यांनाच काहीतरी गरमागरम खाण्याची इच्छा होती. तर आज म्हटलं की डाळ बाटी बनवूया. भरपूर दिवस झालं होतं की बनवली नव्हती, तर लगेचच बाटी बनवायला घेतली. तर त्यासाठी कुकरमध्ये मी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ मिक्स डाळ घेतलेली आहेत. तर ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि कुकरला आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे. तर इथे तुम्हाला मिक्स डाळी नसतील घ्यायच्या तर फक्त तुरीची डाळ घेतली तरी चालेल. डाळ व्यवस्थित धुवून त्यामध्ये पाणी टाकून घेतले, थोडीशी हळद टाकली, थोडंसं मीठ टाकलंय आणि एक आता 3-4 शिट्ट्या आपल्याला कुकरच्या काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपली डाळ व्यवस्थित शिजली जाईल. आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण बाटीसाठी पीठ मळून घेऊया. तर इथे मी 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धी वाटी आपण बारीक रवा टाकून घेऊया. रव्यामुळे आपली बाटी छान अशी खुसखुशीत तयार होते. तर त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकूया. 1 चमचा आपण ओवा टाकणार आहे. ओवा थोडासा हातावरती क्रश करून टाकायचा. त्यामध्ये आपण पाव चमचा खाण्याचा सोडा टाकूया. खाण्याच्या सोड्यामुळे आपली बाटी छान अशी खुसखुशीत तयार होते. थोडीशी आपण हळद टाकून घेऊया आणि एकदम मिक्स करून घेऊया. तर यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन टाकायचं आहे. तुपाचं मोहन टाकलं तरी चालेल. इथे 3-4 चमचे तेल मी कडकडीत गरम करून यामध्ये टाकलेलं आहे. तर हे तेल व्यवस्थित असं पिठाला आपल्याला चोळून घ्यायचं आहे. तर आता हे तेल आपण पिठाला व्यवस्थित असं लावून घेतलंय. तर आता आपण पीठ मळून घेऊया. यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. चपातीच्या पिठापेक्षा आपल्याला हे पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे. तर इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीचं आपल्याला घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे पीठ मळून झाले. आता लगेचच आपण याची बाटी बनवणार आहे. तर आज मी लेअरवाली बाटी बनवणार आहे. तर त्यामुळे मी एक छोटासा गोळा घेतलाय. तर त्याची आपण पोळी लाटून घेऊया. तर अशाच पद्धतीने मी 3 पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत. तर पहिल्या पोळीला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. त्यावरती थोडंसं आपण गव्हाचं पीठ भुरभुरून घेऊया. तर अशा पद्धतीने बाटी बनवली तर छान अशी बाटीला लेअर पडतात आणि मस्त अशी कुरकुरीत आपली बाटी तयार होते. तर तुम्हाला अशा पद्धतीची बाटी बनवायची नसेल तर तुम्ही डायरेक्ट छोटे छोटे गोळे करून त्याची सुद्धा बाटी बनवू शकता. तर दुसरी पोळी सुद्धा ठेवली आहे. तिला सुद्धा सेम तूप लावून त्यावरती थोडंसं गव्हाचं पीठ भुरभुरून घेऊया. आता यावरती परत आपण एक तिसरी पोळी ठेवून घेऊया आणि त्याला सुद्धा आपण तूप आणि थोडंसं गव्हाचं पीठ लावून घेऊया. तर एकदा अशा पद्धतीची लेअरवाली बाटी नक्की बनवून पहा. मस्त छान अशा लेअर पडतात बाटीला आणि आपण ही बाटी डीप फ्राय करणार आहोत, त्यामुळे मस्त कुरकुरीत ही बाटी तयार होते. तर आता आपण हे पोळ्याचा अशा पद्धतीने फोल्ड करून घेऊया आणि याचे छोटे छोटे पीस करून घेऊया आणि त्याला बाटीचा शेप देऊन घेऊया. तर आपल्याला ही बाटी शिजवून घ्यायची आहे. तर साईडलाच मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. जर तुम्हाला शिजवायची नसेल तर डायरेक्ट बाटी शेकवली तरी चालेल. जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर ओव्हन मध्ये सुद्धा बाटी छान अशा शेकल्या जातात. पण आज मला डीप फ्राय करायच्या आहेत, त्यामुळे मी हे शिजवून घेणार आहे. तर अशा पद्धतीने मी गोल राऊंड मध्ये बाटीचा शेप देऊन घेतलेला आहे आणि याच पद्धतीने राहिलेल्या सुद्धा बाटी बनवून घ्यायच्या आहेत. तर व्यवस्थित असं आपण खालच्या साईडने फोल्ड करून त्याला बाटीचा शेप देऊन घेऊया. तर इथे मी सगळ्या बाटी बनवून घेतलेल्या आहेत. तर आता आपण लगेचच या बाटी शिजवून घेऊया. तर आपलं पाणी सुद्धा गरम झालेलं आहे. चाळणीमध्ये बाटी ठेवल्यात, त्यावरती आता झाकण लावून गॅस मीडियम करूया आणि 15 ते 20 मिनिट आपल्याला ह्या बाटी
व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहेत. तर इथे 15-20 मिनिट झालेले आहेत. आता आपण चेक करूया. तर एक चाकू बाटीमध्ये टाकून पाहते, तर आपला चाकू व्यवस्थित असा क्लीन आलाय. तर इथे आपल्या बाटी तयार झाल्यात. तर आता आपल्याला ह्या बाटी व्यवस्थित थंड करून घ्यायच्या आहेत. तर मी थंड करण्यासाठी ठेवल्यात. तोपर्यंत आपण डाळीला फोडणी देऊया. तर कढईमध्ये 2-3 चमचे तेल घेतलंय. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरी मोहरी टाकून घेतली, थोडीशी कढीपत्ता, त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. तेलामध्ये कोथिंबीर टाकल्यामुळे छान खमंग पणा येतो, छान अशी आपली डाळ तयार होते. त्यामध्ये हिरवी मिरची, ठेचलेला लसूण टाकून घेतलेला आहे, थोडासा हिंग टाकलेला आहे आणि आता लगेचच आपण त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकून घेतलेला आहे. तर कांदा आपल्याला थोडासा सोनेरी कलर होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. तर कांदा परतला की लगेचच आपण त्यामध्ये टाकणार आहोत टोमॅटो, आणि टोमॅटो पण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. त्यावरती थोडंसं मीठ टाकूया, म्हणजे आपलं टोमॅटो पटकन परतलं जाईल. तर इथे आपण कांदा टोमॅटो परतून घेतलेला आहे. तर त्यामध्ये थोडेसे आपण मसाले टाकूया. थोडीशी हळद टाकून घेतली, थोडेसे लाल तिखट टाकून घेतले, धना जिऱ्याची पावडर टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपल्याला फेटलेली डाळ टाकून घ्यायची आहे. तर बाटीसोबत अशा पद्धतीची डाळ नक्की बनवून पहा. तर एकदम मस्त लागतं बाटीसोबत. साधं वरण बनवण्यापेक्षा अशा पद्धतीचं वरण जर बाटीसोबत बनवलं तर त्याची टेस्ट एकदम दुप्पटच होऊन जाते. तर आपण हे व्यवस्थित मिक्स केलंय. आता लगेचच आपण यामध्ये डाळ टाकून घेऊया, थोडं पाणी टाकून घेऊया, चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि एक 5-6 मिनिट आपल्याला ही डाळ छान उकळून घ्यायची आहे. तर बाटीसोबत इथे आपली खमंग डाळ तयार झालेली आहे. तर मस्त असा कलर सुद्धा आलेला आहे आणि तर्री सुद्धा आलेली आहे. तर आता साईडलाच आपल्या बाटी सुद्धा थंड झाल्यात. आपल्याला त्या कट करून लगेचच डीप फ्राय करायच्या आहेत. तर आता आपण बाटी कट करून घेऊया. तर मी एका बाटीचे 4 पीस करणार आहेत. तर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही छोटे करू शकता किंवा मोठे मोठे सुद्धा पीस ठेवू शकता. तर मी अशा पद्धतीने बाटीचे 4 पीस करून घेतलेले आहेत. आता आपण त्या डीप फ्राय करून घेऊया. डीप फ्राय केल्यामुळे छान अशा आपल्या बाटी कुरकुरीत तयार होतात. तर इथे साईडला तेल सुद्धा गरम झाले. आपण लगेचच बाटी आता फ्राय करून घेऊया. तर बाटी फ्राय करताना आपल्याला गॅस मीडियम ठेवायचा आहे. मीडियम हीटवरती आपण बाटी फ्राय करणार आहोत, म्हणजे आपल्या बाटी मस्त अशा क्रिस्पी तयार होतील. तर इथे आपण लेअरवाल्या बाटी बनवलेल्या आहेत. तर बाटी फ्राय केल्यानंतर तर बाटीचे छान असे सुट्टे सुट्टे लेअर पडलेले आहेत आणि मस्त अशा क्रिस्पी आपल्या बाटी तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता. तर मस्त अशा आपल्या बाटीला लेअर पडलेली आहेत. तर आपली बाटी इथे तयार फ्राय झालेल्या आहेत. तर अशा पद्धतीनेच आपण राहिलेल्या सुद्धा बाटी बनवणार आहोत. तर याआधी तुम्ही कधी अशा पद्धतीची बाटी बनवली नसेल तर एकदा नक्की बनवून पहा. तर इथे आपली छान अशी लेअरवाली क्रिस्पी बाटी आणि मस्त असं खमंग वरण आपण बनवलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.